तुमच्याही डाळिंबाची साईज होत नाही का? असाच आपल्याला एक प्रश्न विलास वाळुंजकर यांनी विचारलेला आहे. हे तुम्ही खाली बघू शकता की डाळिंबाच्या साईजसाठी कुठलं खत सोडावं. तर डाळिंबाच्या साईजचा विषय हा एक प्रोसेसने चालत असतो, एका खतावर नाही. त्यासाठी एक ती छोटीशी प्रोसेस आपण समजून घेऊया. डाळिंबाच्या साईजची प्रोसेस हे चालू होते कधी? तुमच्या कळीच्या स्ट्रोक पासून. पहिल्यांदा कळीचा स्ट्रोक, तुमच्या डाळिंबाच्या कळीचा स्ट्रोक जेवढा चांगला पडेल तेवढा साईजवर सुद्धा चांगला परिणाम होत असतो. त्यानंतरचं स्टेज कुठले असेल तर सेटिंग झाल्यानंतर तुम्ही झाडाच्या कॅपॅसिटीनुसार म्हणजे थिनिंग करून ठेवलेली फळं, जर झाडाच्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त फळं ठेवली तर तुमच्या झाडाला किंवा तुमच्या डाळिंबाला साईजला प्रॉब्लेम 100% होत असतो. त्यानंतरच्या पुढली प्रोसेस काय असेल तर तुम्ही ज्या पद्धतीचं पाणी देताय, जास्त देताय, कमी देताय, वापसा कंडिशनवर देताय, हे खूप महत्वाचे आहे. जेवढं तुम्ही वापसा कंडिशनवर पाणी देसाल तेवढं मटेरियल अपटेक होऊन झाडांची साईज होणार आहे, फळाची साईज होणार आहे. त्यामुळे वापसा कंडिशन ही एक साईजसाठी खूप महत्वाची गोष्ट आहे. त्यानंतरचं अजूनही त्याच्या पुढली स्टेज कुठली असेल तर तुमच्या जमिनीत, तुमच्या बेडमध्ये वाढणारी झाडाची मूळ, ही मुळी तुमची पांढरी चालू आहे का, चांगली सतत चालू आहे का, ती कार्यक्षमता आहे का, ही पाहणं सुद्धा खूप गरजेचं आहे. त्या मुळीवर सुद्धा काम होणं खूप गरजेचं आहे. जर मुळीला निमॅटोड असेल किंवा काळी पडत असेल तर त्यामुळे सुद्धा तुमची साईज होणार नाही. त्यामुळं हा मुळी चालू राहणे हा सुद्धा खूप महत्वाचा पॉईंट आहे. त्यानंतर येतोय की तुम्ही NPK, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश या शेड्यूलनुसार कुठल्या कुठल्या टप्प्यावर कसं कसं देत आहे हे तितकंच महत्वाचं आहे. आणि हे मटेरियल बी किती क्वालिटीचं आहे, किती चांगलं आहे हे महत्वाचं आहे. त्यानंतरचा शेवटचा महत्वाचा भाग येतो की स्लरीचं ऍप्लिकेशन, जे तुम्ही ड्रिपनी किंवा बेसल डोस बेडमध्ये भरलेला आहे, तो झाडा अपटेक करते का नाही, तुमची मुळी कार्यक्षमता आहे पण त्याचं पचन झाडाला होते का नाही, ते अपटेक होते का नाही, हे पाहणं खूप महत्वाचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही कुठल्या कुठल्या प्रकारच्या स्लऱ्या वापरताय हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. ही जी स्टेप बाय स्टेपची प्रोसेस आहे ह्याच्यावरच डाळिंबाच्या साईजचं महत्व ठरलेलं असतं, साईज चकाकीचं. फक्त एका खताने कुठलं एक खत शिफारस केली आणि लगेच सांगितलं लगेच साईज झाली अशा गोष्टी होत नाहीत. त्यामुळे तुम्ही डाळिंबाच्या साईजवर काम करताना कळीपासून ते हार्वेस्टिंग पर्यंत त्या प्रोसेसने काम करा, तर नक्कीच तुमच्या डाळिंबाची साईज झाल्याशिवाय राहणार नाही. आणि असेच तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असतील तर माझ्या या पेजला 100% फॉलो करा आणि लाईक करा. धन्यवाद.